जो मी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर गेल्यानंतर विशेषत्वानं सादर करत असतो की ज्याचा संबंध आजच्या व्याख्यानाशी आहे, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीशी आहे, करिअरशी आहे, ज्यामध्ये मी नेहमी असं म्हणत असतो कि इरादे नेक हो, हौसले बुलंद हो, हौसले बुलंद हो, इरादे नेक हो और कोशिशें लगातार हो तो ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं। ऊंची सी ऊंची दीवार भी हम छलांग पार कर सकते हैं की ज्यामध्ये आपल्या आयुष्याचा सक्सेस, आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट, आपण समोर ठेवत असलेलं ध्येय आणि ते ध्येय गाठण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि त्यामागची आपली भूमिका, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित फलित काय, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेली अचिव्हमेंट किंवा प्राप्त केलेलं कुठल्याही क्षेत्रातलं एक स्थान, आणि ते स्थान या महाविद्यालयातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं कुठल्याही क्षेत्रात असो प्राप्त करावं म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या वाटचालीमध्ये सन्मानजनक अशा जागेवर त्यानं जावं म्हणून, आपल्या आई वडिलांची मान त्यांनी उंचवावी म्हणून, त्यांना समाजात एक सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून, आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक स्थैर्य मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या ह्या दालनामध्ये आपण सातत्यानं जे वेगवेगळे प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं असो, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा असो, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असो, आणि त्यातला एक भाग म्हणजे आज या ठिकाणी युनिक अकॅडमी पुणे आणि आपल्या महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेलं आजचं हे सत्र, की ज्यामध्ये आमचे सन्मित्र प्राध्यापक दिनेश ताठे सर हे गेली दीड तास तुमच्याशी बोलत होते. खरं तर ते माइंड ट्रेनर आहे आणि माइंड ट्रेनर म्हणून काम करत असताना 500 पेक्षा अधिक ठिकाणी आतापर्यंत जाऊन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचा माइंड सेट करायचं काम केलं. युनिक अकॅडमी ही आपल्या कुटुंबातला एक घटक आहे, एक भाग आहे. म्हणजे माझा स्वतःचा युनिक अकॅडमीशी आलेला संबंध हा 12 वर्षापूर्वी. मी त्यावेळी एक साधा प्राध्यापक आणि राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा समन्वयक जे आता गोंदके सर काम करतायत ती भूमिका पार पडत होतो. आणि चंद्रकांत खराडे सर की जे युनिकचे सदस्य आहेत, समन्वयक आहेत, त्यांच्याकडेच असलेले दुसरे एक हातेकर सर, आणि यांच्या माध्यमातून माझा युनिकशी संबंध प्रस्थापित झाला आणि आम्ही राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये एक उत्तम दर्जाचं एक चांगलं असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करून ते कार्यान्वित केलं. मी मुद्दाम यासाठी सांगतो की ज्या महाविद्यालयात तुम्ही आता शिकत आहात, ज्या महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे तुम्ही घटक आहात, त्या मार्गदर्शन केंद्रामध्ये येण्याचं काम याही मेंबर्सनं त्या काळात केलेलं होतं. आणि त्या काळात जिल्ह्यातलं एक आदर्श सेंटर म्हणून राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या सेंटरकडे पाहिलं जायचं आणि रयतच्या महाविद्यालयातले लोक तिथं येऊन आपल्याही महाविद्यालयात असं सेंटर स्थापन व्हावं, चांगलं सेंटर व्हावं, यासाठी त्यांना सांगितलं जायचं आणि तिथं ते यायचे. त्यावेळी इथलंही एक पथक त्या ठिकाणी आलं आणि इथलं सेंटर एक अत्यंत चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं सेंटर उभं राहील. तेव्हापासून युनिक अकॅडमीशी जो संपर्क आलेला आहे, मला वाटतं त्याही वेळी खराडे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यानंतर
2021-22च्या वेळी इथं एक सेशन घेतलेलं, किंवा आत्ताच एक पुस्तिका ताठे सरांनी मला दिली की ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातला जो एक संकल्प आहे की 50हून अधिक आयडियाज त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून ज्या साकार केलेल्या आहेत, की मी ते सहज वाचत होतो की एक अत्यंत ज्याला आपण दर्जेदार असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांसमोर आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक स्मृती आपल्या महाविद्यालयाची जतन करून ठेवलेली मी पाहिली की 2022-23ला ज्यावेळी 17 नंबर हॉलमध्ये आपण एक फार सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था जी आहे पुण्यातली आणि आपलं महाविद्यालयाच्या वतीनं आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, त्यावेळी मला वाटतं ताठे सर या ठिकाणी, आणि त्याची एक स्मृती त्यांनी इथं ह्या आयडियाच्या पुस्तकात जतन करून ठेवलेली. फार मला आवडलं, हे भारी वाटलं. मी खरं तर विसरून गेलो. म्हणजे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय केलं जातं त्याला एक उजाळा या निमित्तानं मिळाला. आणि आपण 50हून अधिक जी पुस्तिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही साकार केलेल्या आहेत त्या खरं तर नव्या पिढीला एक प्रेरणादायी आहे. त्याचबरोबरीनं ज्या युनिक अकॅडमीचं नाव महाराष्ट्रामध्ये एक दर्जेदार अशी अकॅडमी म्हणून तिचा उल्लेख केला जातो, परंतु सगळेच विद्यार्थी अशा अकॅडमीपर्यंत पोहोचू शकत नाही. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या अशा काही क्षमता असतात नसतात, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या तर खूप मर्यादा असतात. म्हणून जसं असं म्हणतात की मोहम्मद जर डोंगराकडे जात नसेल तर डोंगरानंच मोहम्मदाकडे गेलं पाहिजे, अशी एक म्हण आहे. आणि म्हणून डोंगरच आम्ही मोहम्मदाकडे आणलेला आहे. म्हणजे अकॅडमीचे लोकच तुमच्या समोर मुद्दा मांडलेला आहे. आणि आता मोहम्मदाचं काम आहे, त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं, किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं. मी या सभागृहाचं ऑब्झर्वेशन बऱ्याच वेळेचं करत आहोत. मला काही प्रश्न पडलेले आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की आपण एप्रिल महिन्याच्या अत्यंत उन्हाच्या झळा असलेल्या चैत्राचं ऊन सगळीकडं असताना दुपारचा हे सत्र आहे, बाहेर उन्हाच्या झळा आहे, आत गरम होत आहे, उकडत आहे, फॅन खाली असलं तरी उकडत आहे, तरी सुद्धा काही लोकांना झोप आलेली आहे. म्हणजे मायनस एखादा दुसरा असेल. तुमच्यापैकी असं कोण आहे, प्रांजळपणानं हात वर करा की नाही मला डुलकी आली होती. प्रांजळपणानं आपलं काय, मित्र म्हणून कोणाला डुलकी आली होती खरं सांगा. थोडीशी का व्हायचं आली होती का नाही. मी हे मस्करी म्हणून नाही विचारत आहे, याच्या मागची एक सायकोलॉजिकल एक प्रोसेस असते ती मला सांगायची. ज्यावेळी आपल्याला ज्याच्याविषयी काही गद्य नाही, पद्य नाही, इच्छा नाही, इंटरेस्ट नाही, अशा ठिकाणी ज्यावेळी आपल्याला असं आणून बसवलं जातं एखाद्या दुसऱ्या घटकाला, कदाचित सायकोलॉजिकली आपण मनानं तिथं नसतो, शरीरानं असलो तरी. आणि पर्यायानं मग मन आणि मनातला जो अंतर्भाग आहे, अनकॉन्शियस माइंड ज्याला मी म्हणत असतो, हा कुठेतरी ग्लानीत जातो, शून्यात जातो, बाहेर जातो, घरी जातो, रस्त्यावर जातो. आणि समोरचा अगदी सोन्याच्या चमच्यात जरी वाढणारा असला तरी त्याचं आपल्याला गम्य नसतं. एक सायकोलॉजिकल याच्या मागची प्रोसेस आहे. मला दुसरा प्रश्न आहे, तुमच्यापैकी BA फॅकल्टीचे किती आहेत? हात चांगल्या संख्येनं आहेत, म्हणूनच म्हटलं BA फॅकल्टीचे किती आहेत घ्या. BCom चे किती आहेत? BCom आहेत 4-5 तरी आहेत. ओके. BSc ओके. BCA BBSc मोठी संख्या आहे. मला वाटलं सरांनी स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात किंवा याच्या संदर्भात एक प्रश्न विचारल्यानंतर मला अपेक्षित होतं की BCA BBA कडनं तरी उत्तर यावं, म्हणून मी म्हटले की सगळ्यांना सगळ्याच्या क्षेत्राशी संबंधित बऱ्याच गोष्टी होत्या आणि जगातलं कुठलंच क्षेत्र हे वाईट किंवा हलक्या दर्जाचं कधीच नसतं.
ICS नाही. ओके. आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करणारे कोण कोण आहे? काय 4, 5, 7 काहीतरी असतील. ओके. हे छोटे छोटे प्रश्न मी मुद्दाम यासाठी टाकले, कुठल्या कुठल्या फॅकल्टीचं कोण कोण आहे हे आपल्याला एक अंदाज येतो. आणि उद्यापासून खरं तर विद्यापीठाचे पेपर सुरू होत आहेत. आपल्याला फार मोठं सेशन हे शारदाबाई पवार सभागृहाच्या हॉलमध्ये घ्यायचं होतं की जे सर्व विद्यार्थ्यांसाठी असावं. 1000 विद्यार्थी ज्यावेळी असं एखादं सेशन ऐकतात त्याच्यातले किमान 50 तरी विद्यार्थी प्रेरणा घेऊन पुढच्या तयारीला लागलेले असतात. पण आत्ताची वेळ खरं तर आपली थोडीशी चुकलेली आहे, तरी सुद्धा हरकत नाही. काही एक दिवसांपूर्वीच राज्यसेवेची मला वाटतं काहीतरी जाहिरात आलेली आहे. काही जाहिराती येत आहेत, काही रिझल्ट्स लागत आहेत. जे तयारी करतायत त्यांच्या पुढं काहीतरी यावं. परीक्षेचं स्वरूप पुढं बदलतं आहे, त्याच्याही काही विचार मंथन व्हावं. पण मी सरांशी बोललो की आपल्याला जुलै महिन्यामध्ये एकदा सर्व नव्यानं प्रवेशित होणाऱ्या आणि जिद्दीनं पेटलेल्या विद्यार्थ्यांसमोर एक उत्तम दर्जाचं सेशन 1000 मुलांपुढे घ्यायचं आहे. आमची चर्चा झाली, ज्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाची आजचा प्रश्न मी त्यांच्या पुढे जो ठेवला 2019 नंतर निर्माण झाले माइंडसेट नावाचा प्रश्न, की हा माइंडसेट जो आहे तोच आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला आत्ताही प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे मी 1 जानेवारी 2022ला आल्यापासून हेच काम सातत्यानं करतोय. माइंडसेटसाठी माझी 80% एनर्जी खर्च होते. स्टाफचा माइंडसेट, स्टुडंट्सचा माइंडसेट. कारण कोविड नंतरचे जे काही कोविड काळातले जे काही इम्पॅक्ट आहे हे अजूनही आहेत त्याचे प्रभाव आमच्यावर. आणि तो माइंडसेट बदलण्यासाठी सातत्यानं जे प्रयत्न केले जातात, ज्याचा उल्लेख आपण केला, मी व्याख्यानमालांपासून कार्यशाळांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांपासून सगळ्याच प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. ह्या फक्त आणि फक्त त्यासाठी, कारण शिक्षणाच्या प्रवाहापासून तुटलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे पहिलं आव्हान आपल्यापुढे होतं. आणलेल्यांना टिकवून ठेवणं आता हे दुसरं आव्हान. कारण ज्या सोशल मीडियाचा आपण उल्लेख केला, ज्या मोबाईल संस्कृतीचा आपण उल्लेख केला, तिचा एवढा मोठा पगडा आपल्या मनावर आणि मेंदूवर आता पडलाय, त्याच्यातून काढता काढता नाकीनऊ येत आहे. आणि इथं डिजिटल डेटॉक्ससाठी सुद्धा खूप प्रयत्न करतो. म्हणजे मोबाईल साक्षरतेसाठी आम्ही प्रयत्न करतो. मोबाईल वापरू नका हे सांगत नाही, त्याच्या बाबतीत साक्षर करण्याची गरज आहे. की त्याच्यात एवढं सगळं असताना सुद्धा, चांगलं असताना सुद्धा आम्ही वाईटाच्या नादी लागतो. आणि आपण आपल्या आयुष्याची जी काही दिशा आहे तिची दशा करून देतो. आणि त्याच्या संबंधातला हा आज करिअर रिलेटेड जरी पार्ट असला तरी जो उल्लेख आपण केला मगाशी, त्याला खरं तर माझा पण दुजोर आहे. आपण मगाशी एक उल्लेख केला आहे, बिहार असेल, UP असेल किंवा राजस्थान असेल, हा जो पट्टा आहे मधला, ज्याचा उल्लेख आपण बिमारू असा केला होता, BIMARU, बरोबर, की ही देशातली सर्वात अधिक मागास असलेली राज्य आहे. तिथला विकासाचा अनुशेष आपल्यापेक्षाही 20 वर्ष मागे आहे असं म्हटलं जातं. आजही आपल्याकडे पोट भरायला येणारी अनेक माणसं जर आपण पाहिली, की अगदी फरशी बसवणाऱ्या लोकांपासून रंग देणाऱ्यांपर्यंत टोळ्याच्या टोळ्या येतात ह्या राज्यातल्या आहेत. खेड्यापाड्यापर्यंत 14-14, 18-18 तास ही माणसं काम करतायत, अल्प वेतनावर काम करतायत, कारण त्यांची जगण्याची लढाई आहे, जगण्याची झुंज. आणि पर्यायानं आम्ही महाराष्ट्रातले जे कोणी आहोत, खातो मी साय मराठी दुधाची कुणाची उमरे मी चिजवू कशाला, असा एक आविर्भाव घेऊन जगणारे आम्ही जे आहोत, आम्हाला या UP, बिहार, राजस्थानमधून येणाऱ्या कामगारांवर अवलंबून राहावं लागतं. कारण ते 14-14 तास काम करतात.
कुठल्या सण वाराची, यात्रा खेत्रा जत्राची सुट्टी न घेता काम करा. आणि आम्ही बाजारचा दिवस सुट्टी, गावात सप्ताह सुट्टी, आज रंगपंचमी सुट्टी, उद्या अमुक सुट्टी, इतक्या सुट्ट्या मारतो की ज्यानं काम दिलेलं असतो तो रडकुंडी येतो आणि तो म्हणतो शेवटी तेच बरे बाबा. ते रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, 10-10 वाजेपर्यंत रात्रीचे काम. आम्ही 10 शिवाय पोहोचणार नाही आणि 5 नंतर थांबणार नाही. आणि त्यांचं जर काम, मी माझं मुक्तच बंगल्याचं काम पूर्ण झालं म्हणून बोलतो, मी 10ला जरी अचानक व्हिजिट केली तरी काम चालतं. मी सकाळी 8:30ला पोहोचलो तरी त्यांचं काम चालतं. काय एनर्जी, काय गरज, काय जगण्याची लढाई, संघर्ष, विमानू बघ्यामग. आणि त्यांनी सांगितलं 400,000 400 अधिकारी या राज्यात. त्याचं कारणच जगण्याची लढाई. त्याचं कारणच मी हे केलं नाही तर माझ्या आयुष्याचं काही खरं नाही. आणि जिद्दीनं पेटलेली ही मुलं मग पुढं पोस्ट काढतात. आता आम्हाला सुद्धा ते कळायला लागलं की झगडल्याशिवाय पर्याय नाही. आणि कुठंतरी सरांनी 90-95चा आकडा घेतल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी अगदी टाळ्या वाजवल्या. किती अभिमान वाटला नाही का, किती अभिमान वाटला, आकडा वाढतो आहे म्हणून. पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे टाके सर, मी ग्रामीण भागात काम करतो आहे, जिथं प्रतिकूलता आहे तिथंच काम करत आलेलो आहे. आणि त्यामुळं सक्सेस रेट मध्ये जो काही 90-95चा सक्सेस रेट तुम्ही सांगितला आहे, मला वाटतं तुम्ही सुद्धा काहीतरी परभणी, कुठलं सेलू तालुका परभणी, सातारा, सक्सेस रेट मध्ये मी म्हणतो त्या 95चा ऐवजी आपण 100 धरू, त्या 100रातले 70 हे ग्रामीण भागातील, म्हणजे माझं एक दुर्गम परिसरातील, सतत दुष्काळ असलेल्या भागातील, आपल्या जिल्ह्याचा जरी रेशो ठेवला तरी पारनेर आहे, पाथर्डी आहे, जामखेड आहे, कर्जत आहे, इथली मुलं जास्त आहेत. मुला का सांगायचंय, मला का सांगायचं, जगण्याची लढाई ही पण मुलं लढतात. ही दुष्काळग्रस्त भागातील मुलं लढत आहेत. आणि या महाविद्यालयाची एक उत्तम परंपरा अशी तयार झाली आहे. थोडंसं जरा लष्कराकडे जास्त कल असतो यांचा, त्यामुळे त्यात भरती होणारे तर भरपूर असतात. दरवर्षी आमच्याकडे अग्निवीर, पोलीस याची संख्या किमान 50 दरवर्षीची. कारण पटकन 10वी झालं की पटकन तयारी करायची, कसरत करायची, चल गावागावात सैनिक आहेत. म्हणजे आमच्याकडे 14 पोलीस झालेत मागच्या, 45 अग्निवीर झाले मागच्या भरतीत. पण त्याच्या पलीकडे जाऊ, काही का असेना, काही का असेना, कष्ट करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं या वर्षाची संख्या, या वर्षाची 27. त्याच्यामध्ये 3 PSI या महाविद्यालयाचे या वर्षी झाले, 2 कॅनॉल इन्स्पेक्टर आहे, 4 महसूल सहाय्यक म्हणून आता जे निकाल लागला त्यात यशस्वी झाले. कलेक्टरच्या तुलनेत तलाठी सुद्धा असतो एवढ्याच ताकदीचा एक तलाठी आहे. फूड सेफ्टी ऑफिसर एक आहे, पशुधन पर्यवेक्षक एक झालेला आहे, जिल्हा सत्र न्यायालयात एक लिपिक झालेला आहे, उत्पादन शुल्क विभागामध्ये एक सिलेक्ट झालेला आहे, जिल्हा रुग्णालयामध्ये एक सहाय्यक म्हणून आता सिलेक्ट झालेला आहे, एक वनरक्षक झालेला आहे, नगर परीक्षा लेखापरीक्षक एक BComचा आहे. आणि आत्ता जस्ट SRPF मध्ये 10 आहे. असे 27 जण या वर्षात. म्हणजे आम्ही बिमारो आहोत, निश्चित बिमारो आहोत.
बऱ्याचदा कर्जत जात घेणं कशी काय. मी खरं तर श्रीरामपूरचा, पण आमच्या भागात पोट भरायला येणारे ऊस तोड कामगार असायचे, पाथर्डी वगैरे त्या भागात, बीड भागातले इकडचे जास्त असायचे. पण तरी सुद्धा एकदा सीझन सुरू झाला, कारखाने चालू झाले, गाड्या आल्या की आमच्या भागातले बागायतदार आले बरं का पाथर्डी. इतकं हिंकस पद्धतीनं बरं, तो बीडकडचा असला तरी पाथर्डी म्हणायचं, दुष्काळी भाग. पण या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे गेलेले सुद्धा सर्वाधिक मुलं याच भागात, दुष्काळी भागातलेच आहेत, प्रतिकूल परिस्थितीतलेच आहेत. कारण जगण्याची लढाई बाळांनो, तुम्ही जगण्याची लढाई लढत आहात. इथं ज्यावेळी ऍडमिशनला येतात, फी भरण्यासाठी 3-3 टप्पे करून द्यावे लागतात, 4-4 टप्पे करून द्यावे. शेवटी परीक्षा आल्यानंतर रिसिप्टच्या वेळी अडवावं लागतं, तेव्हाही काहींचं थोडंसं ऐकून घ्यावं लागतं की ठीक आहे मी काय, कारण परिस्थिती माहीत आहे आम्हाला आणि म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात. ह्या तुमच्यासाठी हे महाविद्यालय स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशनवर पूर्णपणानं काम करणार, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार. आणि मग 27 सक्सेस स्टोरीज या वर्षाच्या आहेत. पण एक खंत अजून आहे, मी आल्यापासूनची सांगतो, एक खंत. मला या ठिकाणी एक तरी IAS, IRS, IFS एक तरी व्हावा वर्षातून. एक जर झाला तर तो 10 जणांना चिंगारी देतो. पण त्या बाबतीत आम्ही अजून थोडेसे कमी पडत आहोत. मी सहजपणानं स्पर्धा परीक्षेतल्या कधी कधी विद्यार्थ्यांशी कधी भेटल्यावर बोलतो की आता फॉर्म सुटले, भरला नाही, अजून नाही भरला. का नाही भरला? अजून तयारी झालेली नाही. हरकत नाही, आता आपण ऍक्टिव्ह आहोत, भरलं पाहिजे. माइंडसेट पॉझिटिव्हनेस जो आहे तो फार महत्वाचा. मी एकदा ठरवलंय ना, नांदणं जर माझ्या वाट्याला आलं असतं तर नांदावंच लागतं. मी ठरवलं नाही करायचं, मग आता मी त्याच्यासाठी जे जे करता येईल, ज्या संधी उपलब्ध होतील त्या मी घेतल्या. भलं सक्सेस मला पहिल्या याच्यात नाही मिळाला तरी चालेल, पण संधी आहे. एकतर कधी कधी भरती निघते, जाहिरात येते, स्टे लागतो, काय घडतं. आलेली संधी आपण सोडायची नसते. आता फॉर्म भरण्याची संधी आपण भरला पाहिजे. मी तयारी करतोय ना, भरलाच पाहिजे. असं मला जे त्या दृष्टीनं विचार करतायत त्यांच्यासाठीच आहे. तुमच्याकडे काही विद्यार्थी असे आहेत, कदाचित त्यांना MPSC, UPSC याच्यात काही इंटरेस्ट नाही दिसत. पण बाळाला एक लक्षात घ्या, या मी जेवढे काही नावं वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची आत्ता वाचते, हे या वर्षात नाही, दरवर्षी वेगवेगळे येतात. ताठे सरांनी आता किती प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे जिल्हा निवड मंडळापासून, सरळ सेवा भरतीपासून, तलाठी भरतीपासून तर UPSC पर्यंत किती आहे. मग ST आहे, कंबाईन, किती क्षेत्र आहे. बँकिंग सेक्टर, त्याच्या संदर्भात ते सहज बोलले. एवढंच नाही तर तुमचं स्टॉक एक्सचेंज किंवा त्यांनी निफ्टी, भलं नोकरी नाही तर त्या दृष्टीने खूप गोष्टी आहेत. आणि ज्यावेळी आम्ही म्हणतो की आता सगळ्यांनीच नोकरी काय मिळू शकत नाही, तर व्यवसायाकडे वळा. तर व्यवसायाकडे वळत असताना ही स्मार्टनेस फार महत्वाची गोष्ट. आणि हे असं सेक्टर आहे, स्पर्धा परीक्षा हे असं सेक्टर आहे, बिन भांडवली धंदा आहे. का नाही बिन भांडवली धंदा? याला भांडवल लागतं का? कुठं कर्ज काढावं लागतं का? काही शेत पोत गहाण ठेवावं लागतं का? बिन भांडवली धंदा आहे, पण तो फार कसोशीनं करायचा धंदा आहे. खरोखर मनापासून मायक्रो लेव्हलवर जाऊन करावा लागतं. करायचंय ना, तर माझ्याकडे काहीच नाही एवढंच आहे, तर मग मी एकजुटीनं आणि एक क्षमतेनं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून मी गेलं पाहिजे. तर आणि तर आणि हे करता करता ह्या सगळ्या अकॅडमिक गोष्टी सुद्धा मी अवहेरता कामा नये. कारण तिथं परीक्षा ही काही फक्त तुमच्या ज्ञानाची नसते. तुम्हाला 10वीला किती मार्क पडले त्याची नसते, 12वीला किती मार्क्स पडले त्याची नसते, BSc ला किती मार्क्स पडले, BA ला किती मार्क्स पडले त्याची परीक्षा नसते.
ही तुमच्या ज्ञानाची नसते, तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असते. म्हणून सरांनी संभाषण कलेच्या अनुषंगाने विषय काय, कम्युनिकेशन स्किल मतलब मराठीतच असेल ना, पण ते सुद्धा आपलं ते पक्क पाहिजे. शब्दांवर प्रभुत्व, व्यक्तिमत्व आपलं अत्यंत म्हणजे असं पाहिजे की अगदी मुलाखतीसारख्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला धाडसानं आत्मविश्वासानं सामोरे जाता आलं. समय सूचकता वगैरे वगैरे खूप गोष्टी आहेत. आणि मग ह्या सगळ्या दृष्टीनं या महाविद्यालयानं काय कमी केलं आहे देण्याच्या दृष्टीने, काय कमी, प्रत्येक विद्यार्थी चौफेर घडावा यासाठी सातत्यानं गोष्टी आहेत. म्हणजे आता मी या आमच्या सहकार्यांना घेऊन बसत असतो त्यावेळी मला माझा राधाबाई काळेमधला काळ आठवतो. तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला वर्तमानपत्र, इथं प्रत्येक सेक्शनला 13 वर्तमानपत्र आहेत, असे 7 सेक्शन्स. म्हणजे एनसीसी आणि पॅरामिलिटरीकडे 16 पेपर आहे. ग्रंथालयामध्ये किती पेपर आहे गेले का ग्रंथालय? 17 का 18 पेपर्स तिथे येतात वेगवेगळे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात किती येतात? 4 महत्वाचे म्हणजे जे माइलस्टोन्स पेपर्स जे स्पर्धा परीक्षेसाठी. आणि मी ह्या लोकांना सातत्यानं म्हणत असतो की जे तिथं अभ्यासिकेत आहे, जे तयारी करतायत, ज्यांनी फाउंडेशन करतायत, काय जे करतायत त्यांच्यासाठी तुम्ही ग्रुप डिस्कशन्स मध्ये ठेवा, स्पर्धा परीक्षा रिलेटेड. कारण ह्या गोष्टी आम्ही ते प्रयोग केले आहेत, त्याचे सक्सेस मिळतात, मुलांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि चर्चा काय, सगळी स्पर्धा परीक्षा आणि रिलेटेड को-रिलेटेड गोष्टी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड प्रश्न, त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करणारा सायन्स रिलेटेड असेल तर त्याचं नॉलेज वाटेल. कला शाखेकडे शिकणारा विद्यार्थी आहे तो सोशल सायन्सेस आणि त्याच्या बाबतीतलं नॉलेज हे झालं पाहिजे. त्याच्या टेस्ट वेळोवेळी झाल्या पाहिजे. पेपर रिडिंग हा सुद्धा एक पार्ट आहे. म्हणजे मला माझ्या काळातलं आठवतं की त्या काळात महाराष्ट्राची क्रेज होती, लोकसत्ता आणि महाराष्ट्र याचे फक्त अग्रलेख आणि अग्रलेखावरची चर्चा, बस काहीच करायचं नाही. आठवड्यातून एक दिवस आठवड्यात आलेल्या सगळ्या अग्रलेखांची चर्चा, फक्त चर्चा आणि चर्चा की हा अग्रलेख मला वाचून काय वाटलं आणि ते कट करून मग आम्ही इथं लावायचं, त्याच्यावर मुलं चर्चा करायची. ह्या गोष्टी इथं वृत्तपत्र येत आहे, ह्या गोष्टी इथं व्हाव्यात म्हणून ह्या टीमकडनं मी अपेक्षा व्यक्त करतोय. त्याच्या टेस्ट सिरीज व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतोय. होत आहे, थोडं होत आहे. नावारूपाला यायला वेळ लागेल. आता तुमच्या सारख्यांकडनं असे सजेशन्स आले की मग सोनारानं कान टोचले की बरं होतं, है की नाही. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षा म्हणून विचार करत नाहीत, बसलेले आहेत पण विचार करत, तुम्हाला सुद्धा स्पर्धा जायला, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर ह्या बाबी महत्वाच्याच आहे. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊनच एंट्री आहे. कुठंही जायचं असेल, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल, स्पर्धेशिवाय डायरेक्ट एंट्री नाहीये. साध्या काल परवा जिल्हा सहकारी बँकेनं काही पदांसाठी जाहिरात दिल्यावर परीक्षा घेतली. आमचे काही सहकारी गेले होते तिथं परीक्षा द्यायला, गेला होता तो पण जाऊन ते डेली रजिस्टर काम करणारे लोक केले. त्यातले काही एजबार झालेले असल्यामुळे त्यांना कॉल नाही आला. कारण ज्या काळात वय होतं मी सारखं म्हणायचो अरे टॅली करा, अरे हे करा, अरे ते करा, तेव्हा काय केलं नाही. आता वय निघून गेलं तर क्वालिफिकेशन नाही. शिपाई पद तर बंद झालेलं आहे शासकीय नियमाप्रमाणे. आणि तिथं साध्या क्लास 3 पोस्ट साठी सुद्धा परीक्षा झाली. म्हणजे छोट्या पोस्ट साठी सुद्धा परीक्षा आहे. ज्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात जायचं आहे ते तर फार म्हणजे चापसू असतात. ते असं सहजासहजी सिलेक्ट नाही करत कॅन्डिडेट. सगळं चेक करून घेतात. तुमचं पर्सनॅलिटी, तुमचं बोलणं, तुमचा त्या कंपनीला किती बेनिफिट होणार आहे, कसा होणार आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, निर्णय क्षमता कशी आहे, हे सगळं चेक करतात. तुम्हाला 95% पडले का 99% पडले हे नाही पाहत. ज्यांना कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जायचं आहे त्यांना पण स्पर्धा आहेच. आणि म्हणून मग सरांनी जे सांगितलेलं आहे
की शेवटी त्यांनी एक सुरुवातीला एक श्लोक सांगितलं. नाही, आणखी एक प्रकटावे काय वाचू आणि प्रकटावे असं काहीतरी घेतलं. म्हणजे वाचल्याशिवाय, अभ्यासल्याशिवाय, चिंतन मंथन केल्याशिवाय पर्याय. 14 तास अखंड वाचनाचा दरवर्षी एक दिवस कार्यक्रम असतो. 14 अपेक्षित असतं किमान स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तरी तिथं सहभागी नाही, बाकी कोणी झालं. कारण तुम्ही आता ठरवलंय की मला जायचंय ना इकडं, तुमची बैठक आहे, तुम्ही किमान स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. 14 तास अखंड मी वाचूनच दाखवेल. आणि नुसतं वाचण्यावर नाही आम्ही ठेवत, जे वाचलं त्याच्यावर लिहून आणा. नुसतं वाचत नाही बसायचं, वाचलेल्यावर लिहून. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं पुस्तकं बळजबरीनं मी वाटतो. आम्ही घ्या, वाचा, लिहून आणा. नुसतं वाचून हे कशासाठी आहे सगळं? हे याचसाठी आहे तुम्ही किती हुशार आहात, किती ज्ञानी आहात हे नाही, तुम्ही किती चौफेर विचार करता, तुमचं पर्सनॅलिटी काय, तुम्हाला किती कळतंय जगात. म्हणून वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घ्या, तुमचं नजर मरेल, समाधीनपणा येईल, ह्यासाठी किती किती प्रयत्न आपण करतो. आणि त्याचा जे काही लाभ घेत आहे ते निश्चितपणानं एक दिवस सक्सेस स्टोरीचे धारक असणार आहे, त्याची मला पूर्ण खात्री. सरांनी खूप बाबी सांगितल्या की शेवटी तुम्ही ज्यावेळी कुठल्या तरी क्षेत्रात एक अचिव्हमेंट कराल त्यावेळी काय काय येणार आहे, काय काय येणार आहे. आणि काहीच नाही झालं तरी तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून समर्थपणानं उद्याच्या काळाला सामोरं जाण्याचे जे धैर्य लागतं ते तुमच्यात असणार. सुजाण नागरिकत्व. काहीच नाही झालं, एक सोशल अटॅचमेंट नावाची गोष्ट असते, ती तुमच्यात येत असते. आणि मग या भारताचा सुजाण नागरिक म्हणून उद्याच्या काळात मी सन्मानानं जगणार असू तर मला अभ्यासूनी प्रकटावे असं काहीतरी तुम्ही म्हणतो. अभ्यासूनी प्रकटावे. आणि विद्यार्थी दशा आणि अभ्यास याचं एक नातं आहे. विद्यार्थी दशा आणि रील्स पाहणं हे नातं नाही. विद्यार्थी दशा आणि दिवसातला निम्मा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर राहणं हे अभ्यास म्हणून असेल तर ठीक आहे, आणि त्याच्यातून फलित शून्य आहे. मग अभ्यासाने प्रकटावे असं त्यांनी म्हटलं. शेवटी परत एकदा फिरून 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 आपण तिथंच येतो की हीच वेळ योग्य आहे, हीच वेळ आहे. आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातात काही राहिलेलं नसतं, काहीच राहिलेलं नसतं. म्हणून मी सर्वांना परत एकदा एकच सांगतो की तुमच्या समोर तुमच्यातलेच अनेक आदर्श आहेत, जे सक्सेस आहे तो तुम्ही घ्या. तुम्हाला कुठलं क्षेत्र निवडायचं त्याचा राईट तुम्हाला आहे, तुमच्यावर कोणी लादणार नाही. पण जे निवडणार आहात त्याच्यामध्ये पूर्णपणानं जे काही आत्ता सरांनी सांगितलं ते तुम्हाला ओतावं लागणार आहे, ते ओतावं लागणार आहे. त्याला पर्याय नाही. तर मग परत एकदा आपण म्हणतो की कुठेही जा, बिहार, युपी या भागातले लोक आता छत्तीसगड वगैरे इकडचे सुद्धा, MP वगैरे हे सुद्धा येऊन आता आपली क्षेत्र पदाक्रांत करतायत. आज आपल्याकडं कारपेंटरकी करणारे जे आहेत आपले महाराष्ट्रातले फार दुर्मिळ होत चालले. एक साधा खेळा ठोकायला आता महाराष्ट्रीयन कारपेंटर भेटत नाही, ती परिस्थिती काही काही ठिकाणी विकत होत चालली. रंगकाम करायला आता महाराष्ट्रातले रंगारी कमी होत चाललेले आहेत. साध्या साध्या गोष्टी आहेत या मजुरीच्या. हे असं सगळं जर कॅप्चर केलं जावं, शेतीच्या कामाला सुद्धा टोळ्या आता MP मधून आणायला लागतो. काय परिस्थिती, ही फॅक्ट आहे. पहा तुम्ही आता. आणि मग हे वेळीच आपल्याला थांबवायचं असेल की बाबा मला माझ्या
निवडलेल्या क्षेत्रात जर उंचावर जायचं असेल तर मला जागा झाल्याशिवाय पर्याय नाही. 95चा आकडा उद्याच्या काळात हा आपला पण 200-300 व्हावा ना, काय हरकत नाही. आणि मग हे महाविद्यालय ज्या ज्या तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देत आहे, हे सगळं देत आहे. मला जाता जाता एकच गोष्ट सांगायची की आमच्याकडे एक अभ्यासिका आम्ही चालवतो, वाचन कक्षा आहे, फार नाही, आता तो भरलेला असतो. पण काही विद्यार्थी बाहेरच्या वाचनालयात फी भरून तिथं महिन्याची तिथं वाचत बसतात. अर्थात त्याचा टाइमचा एक पार्ट आहे म्हणून आम्ही आता 24 तास चालू राहील अशा पद्धतीची एक अभ्यासिका करणार लवकरच 2-1 महिन्यामध्ये, की 24 तास ती अभ्यास करणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. शिस्तीचे आणि संस्काराचे काही इश्यू असल्यामुळे आपण काही गोष्टी थांबवतो, म्हणून आम्हाला ते आत्ता अलॉटमेंट नाही करता आलेली. पण लवकरच्याच काळात आम्ही अशी एक अभ्यासिका करणार आहोत की जिथं 24 तास मुलं वाचन करू शकतात. म्हणजे एवढी एक त्रुटी जी आहे ती त्रुटी आपण दूर करू. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला बिमारूमध्ये समाविष्ट व्हायचं आहे की सुधारूमध्ये समाविष्ट व्हायचं आहे, हे आपण आपलं ठरवावं. आणि आजच्या ह्या झालेल्या सेशनच्या योग्य त्या म्हणजे ज्या सांगितल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्याचा आपण योग्य अवलंब आपल्या वैयक्तिक वाटचालीसाठी करावा. बाहेर एक छानपैकी पुस्तक प्रदर्शन ठेवलेलं आहे, तिथं कुणाला वाटलं तर ते खरेदी करूही शकतात. कॉलेज म्हणून आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी काही पुस्तकं तिथं घेतच आहोत, टिक मार्क करून दिलेले आहेत. ग्रंथपाल आणि ते मिळून ते करतील. पण सर्वांनी आभार झाल्यानंतर तिथं यायचं आहे. तिथं त्या प्रदर्शनाच्या तिथं आपण एकत्रितरित्या एक छानपैकी फोटो काढू. त्याच्यानंतर ज्यांना पुस्तकं तिथं पाहायची खरेदी करायची ते करू शकतात. आलेल्या पाहुण्यांची जेवणं वगैरे होईपर्यंत तिथं ते चाललेलं असेल. तास 1.5 तास काय लागेल त्याला. तर मी परत एकदा आमचे सन्मित्र खराडे सर यांना धन्यवाद देतो. त्यांनी मला शब्द दिलेला आहे की सप्टेंबर महिन्यातल्या व्याख्यानमालेतलं एक व्याख्यानाचं पुष्प हे त्यांच्या जाधवर सरांनी गुंफायचं आहे त्या व्याख्यानमालेतलं. आणि जुलै महिन्यातलं एक पुष्प टाके सर त्यांचा जो स्पेशल एरिया आहे त्याच्यावर गुंफणार आहे. म्हणजे आज एक फक्त आपण प्रातिनिधिक व्याख्यान ठेवलं, पण त्याचं स्पेशलायझेशन जे आहे की ज्याचा संबंध सायबर सिक्युरिटीशी आहे, ज्याचा संबंध सोशल मीडियाशी आहे, ज्याचा संबंध करिअर निवडीशी आहे, ज्याचा संबंध माइंडसेटशी आहे, हे जे काही त्यांचं एक सेशन आहे ते आपण जुलै महिन्यामध्ये फार छानपैकी भव्य दिव्य स्वरूपात घेणार आहोत. आणि त्याचं मी आगाऊ निमंत्रण आत्ताच त्यांना देऊन ठेवतो. आणि ते सेशन आपण जुलै-ऑगस्टमधलं चांगल्या पद्धतीनं घ्यावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.